नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय आजपासून यूट्यूबची सिरीज, त्या सिरीज मधलं आपलं आजचं लेक्चर असणार आहे पहिलं। त्या आपल्या सिरीजचं नाव असणार आहे पवन सर मास्टर क्लास सिरीज। या मास्टर क्लास सिरीजच्या माध्यमातून आपण येणारी गट ब गट क ची मुख्य परीक्षा 2024 ची कंबाईन पूर्व परीक्षा, 2024 ची होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा कंटेंट प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण घेऊन येण्याचा आजपासून प्रयत्न करतोय। त्या सिरीज मधलं आजचं आपलं पहिलं लेक्चर। या लेक्चर मध्ये सिलेबस मध्ये असणारे सगळे मुद्दे प्रश्नाच्या माध्यमातून कव्हर करणं हा आपला सगळ्यात महत्त्वाचा पहिला उद्देश असणार आहे। मग याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे घटक आपण कव्हर करण्याचा काय करूया प्रयत्न करूया। ज्या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात ते प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तो कंटेंट कव्हर करणं हा या सिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। प्रश्न कशा फॉर्मॅटमध्ये येतात, प्रश्नाला अनुसरून कुठला कंटेंट कव्हर करून द्यायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मास्टर क्लास सिरीजच्या माध्यमातून आजपासून आपल्या चालू होतील। लक्षात ठेवा, दर 3 दिवसातून एक लेक्चर घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असेल। लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, त्याच्यानुसार तुम्ही जो अभ्यास करताय त्याला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये ह्या लेक्चरची तुम्हाला मदत होईल की ज्याच्या माध्यमातून रिकॉल करायला तुम्हाला खूप सोपं जाईल। लक्षात ठेवा, तर त्यातलं आपलं आजचं पहिलं लेक्चर शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांपर्यंत ही सिरीज पोहोचवा आणि याच्या माध्यमातून इतिहास सोपा तर आहेच पण अजून सोपा करायचा आपण काय करूया प्रयत्न करूया। तर यातला पहिला क्वेश्चन आजचा, तर पहिला क्वेश्चन कोणता आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्वदेशी चळवळीचं नेतृत्व केलं नाही। तर प्रश्न विचारलाय स्वदेशी चळवळ। मग लक्षात ठेवा, आता येणारी जी कंबाईन मेन्स आहे ना, तर त्या कंबाईन मुख्य परीक्षेला तुम्हाला राष्ट्रीय चळवळ असा एक सिलेबस मध्ये टॉपिक आहे आणि मग राष्ट्रीय चळवळीचा विचार करत असताना 1905 पासून 1947 पर्यंतच्या ज्या काय राष्ट्रीय चळवळी आहेत का, तर याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। मग त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली चळवळ येते कोणती, स्वदेशी चळवळ, कारण ती 1905 ला सुरू झाली होती। बंगालच्या फाळणीनंतर सुरू झालेल्या चळवळीला कुठल्या नावानं ओळखलं जातं, तर स्वदेशी चळवळ किंवा त्याला तुम्ही वंगभंग चळवळ असंही म्हणता। मग त्या चळवळीवर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा। पण हे सगळं करत असताना ह्या टॉपिक मध्ये फोकस करायचं कुठं, महाराष्ट्र मध्ये आधुनिक भारताचा इतिहास पण करायचा आणि सोबत महाराष्ट्र पण करायचा, पण भर मात्र आपला इथं महाराष्ट्रावर असला पाहिजे। त्यामुळे स्वदेशी चळवळ ही पहिली चळवळ आहे जिथून राष्ट्रीय चळवळीमध्ये तिथं आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते। लक्षात ठेवा, मग या चळवळी कुठपर्यंत होत्या, 1947 पर्यंत। म्हणून 1905 पासून 1947 पर्यंत जे लोक कंबाईन मुख्य परीक्षा करतायत त्यांना राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास आहे। मग त्याच्यामध्ये स्वदेशी चळवळ, होम रूल चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदे भंगाची चळवळ, छोडो भारत चळवळ या सगळ्या चळवळीचा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागेल। आणि पहिला प्रश्न विचारलाय स्वदेशी चळवळीबद्दल, तर मग हे महत्त्वाचं आहे। मग प्रश्न काय विचारलाय, तर कोणत्या व्यक्तीने स्वदेशी चळवळीचं नेतृत्व केलं नाही। लक्षात ठेवा, तर स्वदेशी चळवळीमध्ये सुरुवातीला नेतृत्व करणारे कोण नव्हते, तर खाली तुम्हाला 4 लोक दिलेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर, दीनशा वाच्या। ठीक आहे, हे 4 लोक आहेत। मग ह्याच्यामधून तुम्हाला ओळखायचं आहे की कुठला व्यक्ती होता जो इथं नेतृत्व करत नव्हता, तर काय असू शकतं याचं उत्तर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर, आनंद मोहन बोस, दीनशा वाच्या। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीनशा वाच्या। हे त्या काळामध्ये सुरुवातीला नेतृत्व करत नव्हते। मग नेतृत्व करणारी लोक कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर या लोकांनी नेतृत्व केलं होतं। म्हणजे लक्षात ठेवायचं, स्वदेशी चळवळ ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस बंगालच्या फाळणीनंतर उदयाला आलेली ती चळवळ होती आणि ज्या चळवळीला 4 वेगवेगळ्या भागामध्ये लोक नेतृत्व करत होते। तर सुरुवातीचा जर आपण परिसर बघितला भाग बंगाल, तर या बंगालच्या भागामध्ये नेतृत्व करणारे व्यक्ती होते कृष्ण कुमार मित्रा नावाचे व्यक्ती होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, आनंद मोहन बोस होते, रवींद्रनाथ टागोर होते। अशा बऱ्याच लोकांनी, पी.सी. रे हे व्यक्ती तिथं आपल्याला प्रफुल्लचंद्र रे हे पण सांगता येतील, असे बरेचसे लोक एकत्र आले आणि त्यांनी या चळवळीला बंगालच्या भागामधून काय दिलं, नेतृत्व दिलं। आणि बंगालमध्ये बघता बघता ही चळवळ पूर्ण भारतभर करावी असं झाल गटाला वाटायचं। लक्षात ठेवा, पण सुरुवात मात्र बंगाल प्रांतातून झाली। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले बॉम्बे प्रांतामध्ये, तर बॉम्बे प्रांत स्वदेशी चळवळीसाठी महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो तिथं नेतृत्व करणारे कोण होते। मग बॉम्बे प्रांतामध्ये नेतृत्व करण्याचं काम केलं होतं लोकमान्य टिळकांनी। त्याच्यानंतर शिवराम परांजपे हे पण व्यक्ती आपल्याला इथं सांगता येतील। त्याच्यानंतर प्रोफेसर केतकर नावाचे व्यक्ती, आपलं प्रोफेसर विजापूरकर नावाच्या व्यक्तींनी पण इथं नेतृत्व केलं होतं। त्याच्यानंतर प्राध्यापक केतकर नावाच्या महिला होत्या, त्यांनी पण नेतृत्व केलेलं।
आणि सगळ्यात महत्वाचं महादेव बोडस हे एक व्यक्ती होते, ह्या व्यक्तीने नेतृत्व केलेलं. तर हे सगळे लोक स्वदेशी चळवळीमध्ये महाराष्ट्रातून नेतृत्व करत होते. मग परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा की स्वदेशी चळवळ बॉम्बे प्रांतामध्ये नेतृत्व कुणाच्या माध्यमातून ती चळवळ सुरू झाली, तर ही चळवळ मग येत आहे. मग याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे, ही चळवळ ज्यावेळेस पुण्यामध्ये चालू झाली त्यावेळेस पुण्यामध्ये परकीय कपड्याची होळी पहिल्यांदा कोणी केली, तर परकीय कपड्याची होळी करणारे व्यक्ती कोण होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लक्षात ठेवा. मग सावरकरांनी परकीय कपड्याची होळी केली, पण त्या दिवशी कुठला सण होता हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, तर त्या दिवशी काय होता, दसरा होता, लक्षात ठेवा. तर दसऱ्या या सणाच्या दिवशी परकीय कपड्याची होळी इथं डेक्कनच्या चौकामध्ये पेटवणारे पहिले व्यक्ती कोण होते, सावरकर. आणि सावरकर क्रांतिकार्याकडे इथून पुढे आले कारण त्यांच्यावर सगळ्यात मोठा विश्वास हा टिळकांनी ठेवला, लक्षात ठेवा. त्यामुळे टिळकांसोबत विश्वास ठेवणारे अजून एक व्यक्ती होते, कोण, शिवराम परांजपे. त्यामुळे टिळक आणि शिवराम परांजपे यांच्या मार्गदर्शनामधून पुढे सावरकरांनी काम केलं. शिवराम परांजपे यांनी लिहिलेल्या काळ नावाच्या वर्तमानपत्रामधून मी क्रांतिकार्याकडे आलो अशी कबुली सावरकरांनी पुढे दिली होती. त्यामुळे काळ नावाचं न्यूजपेपर कोणाचं होतं, हा योगाचा प्रश्न असू शकतो पुढे, लक्षात ठेवा. शिवराम परांजपे. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेले लेख असतील, मराठामध्ये लिहिलेले त्यांच्या न्यूजपेपर मधले लेख असतील, या लेखाच्या माध्यमातून पुढे युवकांमध्ये एक क्रांतीची भूमिका निर्माण केली आणि त्या क्रांतीच्या भूमिकेमधून पुढे तरुण उदयाला आले आणि तरुणांनी पुढे काम केलं. हे सगळं ज्या काळामध्ये झालं का, त्या काळामध्ये चालू असलेली चळवळ कोणती होती, स्वदेशी चळवळ. त्यामुळे तिथं नेतृत्व करणारे हे सगळे लोक, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बंगाल, बॉम्बे या प्रांतामध्ये नेतृत्व केलं यांनी. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये नेतृत्व करणारे कोण होते, CW पिल्लई, चिदंबरम पिल्लई होते, लक्षात ठेवा. तर चिदंबरम पिल्लईंनी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली होती, ज्याच्यावर प्रश्न असू शकतो. कारण स्वदेशीसाठी असणारी त्यांची कंपनी कोणती होती, स्टीम नेव्हिगेशन कंपनी त्यांनी चालू केली होती मद्रासमध्ये. आणि मद्रासमध्ये ते त्या स्वदेशी चळवळीमधून तिथं काय करायचे, नेतृत्व करायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये हैदर राजा नावाच्या व्यक्तीने नेतृत्व केलं होतं दिल्लीमध्ये. तर परीक्षेला दिल्लीचं पण नेतृत्व विचारलं जाऊ शकतं. हैदर राजा नावाचं नाव ते लक्षात ठेवा, ते महत्वाचं नाव आहे. तर बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि दिल्लीमध्ये स्वदेशी चळवळीमध्ये नेतृत्व करणारे लोक कोण होते, यांच्यावर परीक्षेला प्रश्न बनण्याची शक्यता आहे. तर त्यातल्यात फोकस लक्षात ठेवायचा महाराष्ट्र, कारण आधुनिक भारताचा इतिहास पण दिलाय, सोबत विशेष संदर्भ वापरलाय महाराष्ट्राचा, म्हणून परीक्षेला महाराष्ट्राच्या नेतृत्वावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये लोकमान्य टिळकांनी नेतृत्व करत असताना स्वदेशी सहचारिणी सभा नावाची त्यांची एक संस्था होती, लक्षात ठेवा. तर ही संस्था सुद्धा महत्वाची आहे, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि टिळकांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी इथं चालू झाल्या. पुढे क्रांतिकार्याला प्रोत्साहन या गटातून भेटलं, कारण पुढे लोकांचे गुप्त गट काय झाले होते, तयार झाले होते, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या भागामध्ये नेतृत्व करणारे लोक, तर बंगालच्या भागामध्ये नेतृत्व करणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, ज्यांनी बंगाली नावाच्या न्यूजपेपर मधून आपल्या सगळ्या भूमिका तिथं मांडल्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि कृष्णकुमार मित्रा यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बंगालमधून स्वदेशी चळवळीचं काय केलंय, नेतृत्व केलंय, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कृष्णकुमार मित्रा या व्यक्तीने एक न्यूजपेपर काढलं होतं, कोणतं, संजीवनी, ज्या न्यूजपेपर मध्ये ते बहिष्काराचा मुद्दा स्पष्ट पद्धतीने मांडतात, लक्षात ठेवा. म्हणून परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो कोणता, की बहिष्कार हा मुद्दा पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीने आपल्या न्यूजपेपर मध्ये मांडला, तर त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णकुमार मित्रा. आणि संजीवनी नावाच्या न्यूजपेपरचं संपादन ते करायचे, त्यामुळे कृष्णकुमार मित्रांचं संजीवनी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1905चं जे महत्वाचं अधिवेशन होतं काँग्रेसचं, ते झालं होतं बनारसला. तर त्या बनारस अधिवेशनामध्ये बहिष्काराचा ठराव कोणी मांडला, तर बनारस अधिवेशनामध्ये बहिष्काराचा ठराव मांडणारे व्यक्ती होते बिपिनचंद्र पाल, लक्षात ठेवा. तर बिपिनचंद्र पाल यांनी बहिष्काराचा ठराव तिथं मांडला होता. आणि जहाल गटानं पुढच्या कार्यकाळामध्ये स्वदेशी चळवळीला भारतभर नेतृत्व देण्याचं ठरवलं. त्यामुळे स्वदेशी चळवळ ऑल इंडिया लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे दोन जहाल नेते महत्वाचे आहेत. एकाचं नाव होतं लोकमान्य टिळक आणि दुसरे व्यक्ती होते लाला लजपत राय. त्यामुळे या दोन लोकांनी ऑल इंडिया लेवलला नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. पण स्वदेशी चळवळ ही भारत लेवलला करावी किंवा ऑल इंडिया लेवलला करावी, याला मवाळांचा काय होता, विरोध होता, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं स्वदेशी चळवळीबद्दलच्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे संजीवनी न्यूजपेपर कृष्णकुमार मित्रा आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं बंगाली न्यूजपेपर, याच्या माध्यमातून त्यांनी त्या भागामध्ये स्वदेशी चळवळीबद्दल जागृती केली, लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जींना मदत करणारे आनंद मोहन बोस होते, ते सुद्धा त्या चळवळीमध्ये सुरुवातीला तिथं होते. रवींद्रनाथ टागोरांनी आमार सोनार बांगला नावाचं गीत लिहिलं, जे पुढे बांगलादेशचं राष्ट्रगीत बनलं, लक्षात ठेवा. तर रवींद्रनाथ टागोर सुद्धा खूप महत्वाची व्यक्ती आहेत. त्यांच्या साहित्यामधून तिथं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि लोकांनी पुढच्या काळामध्ये या चळवळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय दिला, पाठिंबा दिला. त्यामुळे इंग्रजांनी केलेली बंगालची फाळणी ही सगळ्यात मोठी चूक होती, असं रमसेन मेक्डोनाल्ड नावाच्या व्यक्तीनं पुढच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं. कारण बंगालच्या फाळणीमुळे निर्माण झालेली चळवळ स्वदेशी, ज्याच्या विरोधात इंग्रजांच्या विरोधात भारतामध्ये सगळं वातावरण तयार झालं आणि इंग्रजांना विरोध करणारा एक वर्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रूपाने तयार झाला. त्या गटाचं नाव होतं झाल आणि झाल गटाने या चळवळीला दिलेलं नेतृत्व. मग तुम्हाला 4 प्रांतातले नेतृत्व करून जा, बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि दिल्ली, याच्यावर परीक्षेला प्रश्न बनू शकतो. सोबत मग तिथं सुरू झालेली चळवळ स्वदेशी, ती सुद्धा महत्वाची आहे, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न बनण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतानाच दिला होता की कोणत्या व्यक्तीने नेतृत्व केलं किंवा कोणत्या व्यक्तीने नेतृत्व केलं नाही, अशा स्वरूपाचा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर अशा पद्धतीने स्वदेशी चळवळ करा आणि स्वदेशी चळवळीसोबत तुम्ही सगळ्या चळवळी करून जा. कोणत्या, तर स्वदेशी चळवळीपासून छोडो भारत पर्यंत, कारण 1905 ते 1947 हा मधील राष्ट्रीय चळवळी हा जो भाग आहे का, हा तुम्हाला कंबाईन पूर्वला आहे आणि आपला कंबाईन मेन्सला आहे आणि कंबाईन मेन्सला राष्ट्रीय चळवळी असा शब्द दिलाय. सगळ्याच राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व, चळवळीचा प्रसार, चळवळीत काम करणारे नेते, या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करून जायला पाहिजे की तिथे तुम्हाला प्रश्न येईल. हे तुम्हाला सगळ्याच एक्झामसाठी उपयोगी पडेल असा हा सगळा कंटेंट आहे, जिथे प्रत्येक परीक्षेला तुम्ही याचा वापर करू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाविरुद्ध सत्याग्रह करावा लागला. तर या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं असहकार चळवळ ज्या काळामध्ये सुरू होती त्या काळातलं पुणे जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रावर प्रश्न विचारलाय. आणि लक्षात ठेवा, पहिला प्रश्न आपला स्वदेशी चळवळीवर होता. आता याच काळामधला पुढचा मुद्दा कुठली चळवळ, असहकार. पण असहकार चळवळीमधला तुम्हाला काय विचारलाय, महाराष्ट्र, हा टॉपिक तुमचा कव्हर होईल. आणि महाराष्ट्रामधली शेतकरी चळवळ कोणती, तर तिथं झालेली शेतकऱ्यांनी केलेली शासनाविरोधी चळवळ. कारण तुम्हाला सिलेबसमध्ये शेतकरी उठाव, शेतकरी चळवळ असा पण एक मुद्दा आहे. त्यावेळेस तुम्हाला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये झालेल्या शेतकरी चळवळीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण पाण्यासाठी जगाच्या इतिहासाच्या पाठीवर केलेला पहिला लढा म्हणजे तुम्हाला मुळशी सत्याग्रह सांगता येईल, लक्षात ठेवा. म्हणजे पाण्यासाठी केलेला तो लढा होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेला तो लढा होता आणि 1920-21 मध्ये ती चळवळ झाली होती, ज्या चळवळीचं पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेतृत्व केलं होतं एका व्यक्तीनं. त्या व्यक्तीचं नाव होतं सेनापती बापट. मग महात्मा गांधी, C.R. दास, सेनापती बापट आणि चिखलीकर अशी 4 लोक तिथं तुम्हाला दिलेत आणि त्यातलं उत्तर आहे मग सेनापती बापट, लक्षात ठेवा. आता बघा, असहकार चळवळ कुणाची आहे, असहकार चळवळ महात्मा गांधीजींची आहे. महात्मा गांधीजींनी 1920 पासून 1922 पर्यंत असहकार चालू केली. पण असहकार चळवळ ही त्यांना तिथं यश आलं नाही, कारण पुढे घटना घडली होती कोणती, चौरी चौरा. त्यामुळे चौरी चौरामुळे त्यांना ती चळवळ मागे घ्यावी लागली. पण चौरा चौरी घटना UP मध्ये उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये घडलेली ती घटना आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 1922 ला ती चळवळ मागे घेतली. महात्मा गांधींनी त्या चळवळीचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर C.R. दास, लक्षात ठेवा. C.R. दास या व्यक्तीला आपण देशबंधू असं म्हणतो. C.R. दास हे काँग्रेसमधले सगळ्यात महत्वाचे नेते, पण त्यांचा प्रांत येतो बंगाल आणि बंगाल प्रांतामध्ये असहकार चळवळीमध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वासोबत आपलं योगदान दिलेलं. पण सगळ्यात महत्वाचे 1922 नंतर त्यांच्या काँग्रेस लोकांसोबत वाद झालेला आणि ज्या वादामधून पुढे पक्ष आला होता कोणता, फेरवादी. आणि या फेरवादी गटाचं नेतृत्व केलं होतं कोणत्या व्यक्तीनं, C.R. दास. त्यामुळे फेरवादी गटाच्या माध्यमातून त्यांनी आपले वसाहतीचं स्वराज्य ही संकल्पना इंग्रजांना सांगितली आणि यातून पुढे स्वराज्य पक्ष स्थापन झाला. या स्वराज्य पक्षाने 1930 पर्यंत आपलं योगदान दिलं, लक्षात ठेवा. तर त्या गटाचं महत्वाचं नेतृत्व स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय संघटक म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या व्यक्तीचं नाव होतं C.R. दास आणि देशबंधू नावानं ओळखलं जातं त्यांना. तर फेरवादी गट तयार झाला होता काँग्रेसमध्ये, ज्यांना बदल अपेक्षित होता आणि ज्यांना निवडणुका लढवून केंद्रामध्ये जाऊन सरकारला विरोध करायचा होता. तर असा गटाचं नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजे C.R. दास. त्याच्यानंतर सेनापती बापट महत्वाचे आहेत. आता सेनापती बापट यांनी मुळशी तालुक्यामध्ये नेतृत्व केलं होतं. तर सेनापती बापट यांच्यासोबत अजून एक व्यक्ती तिथं नेतृत्व करायला होते, त्यांचं नाव होतं तात्यासाहेब करंदीकर, लक्षात ठेवा. तात्यासाहेब करंदीकर आणि सेनापती बापट. तर यांनी मात्र मुळशी सत्याग्रहाला नेतृत्व दिलं होतं.
पण मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून आपण ज्यांना ओळखतो तर त्यांचं नाव होतं शंकरराव देव. लक्षात ठेवा. तर शंकरराव देव यांना आपण मुळशी सत्याग्रहाचे पहिले काय ओळखतो? सत्याग्रही ओळखतो. पण त्या काळामध्ये शंकरराव देव होते का? ते काँग्रेसचे नेते होते, कारण महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे ते सचिव होते. लक्षात ठेवा. त्यामुळे शंकरराव देव हे पण महत्वाची व्यक्ती आहेत. महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याच वेळेस सुरू झालेली चळवळ होती. मुळा मोठा नदीवर धरण बांधण्याचं टाटा कंपनी काम करत होती. तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या. त्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्या किंवा राहाव्या तिथं, म्हणून तिथं सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारलेला. कारण महात्मा गांधीची असहकार चळवळ सत्याग्रहावर डिपेंड होती. पण तिथं मात्र इंग्रजांनी अन्याय केला आणि तिथला सगळा बंड नष्ट केलं. पण त्याला सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सत्याग्रहाच्या माध्यमातून मांडण्याचं काम तात्यासाहेब करंदीकर आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि पहिले सत्याग्रही म्हणून आपण शंकरराव देव यांना तिथं नेमलं. लक्षात ठेवा. त्यामुळं महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे शंकरराव देव कोण होते? तर सचिव होते. लक्षात ठेवा. सचिव होते त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष न चिकेळकर होते. न चिकेळकर हे टिळकांचे अनुयायी होते. पण न चिकेळकर यांचा महात्मा गांधीजींच्या असहकार ठरावाला विरोध होता. लक्षात ठेवा. त्यामुळे असहकार ठरावाला त्यांनी विरोध केलेला. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं शाळा आणि कोर्ट कॉलेज याच्यावर बहिष्कार टाकण्यामध्ये आम्हाला शहाणपण वाटत नाही, असं महात्मा गांधीला म्हणले होते. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा की महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ चालू केली. सगळ्या गोष्टीवर असहकार टाकायचा होता, पण शाळा कॉलेज यांच्यावर असहकार टाकणं हे आम्हाला शहाणपणाचं वाटत नाही, असं महात्मा गांधीला पत्राद्वारे कुणी कळवलं? तर ते व्यक्ती होते न चिकेळकर. आणि न चिकेळकर हे महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे कोण होते? अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. त्यामुळे महाराष्ट्रामधली स्टेट काँग्रेस आहे का, ती महात्मा गांधीजींच्या असहकार ठरावाला काय करायची? विरोध करायची. लक्षात ठेवा. कारण बऱ्याच लोकांचा तिथं काय होता? विरोध. आणि म्हणून ते बरेचसे लोक तिथं टिळकांच्या अनुयायी होते. लक्षात ठेवा. त्यामुळे टिळक अनुयायींनी त्यांना विरोध केलेला. त्यामुळे त्यांना ती गोष्ट मान्य नव्हती. पण मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व करणारे व्यक्ती सेनापती बापट, त्यांच्यासोबत तात्यासाहेब करंदीकर आणि पहिले सत्याग्रही होते शंकरराव देव. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये ह्या चळवळीचं महत्व आहे, कारण पाण्यासाठी केलेला हा पहिला सत्याग्रह. लक्षात ठेवा. ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. असहकार चळवळी मधला महाराष्ट्र हा टॉपिक तुमचा इथून कव्हर होईल. ह्या टॉपिक वरचा हा तुम्हाला इथं काय घेतलाय? प्रश्न घेतलाय. त्यामुळे कंबाईन मुख्यच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा आहे आणि पूर्वच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 4 लोक आणि या 4 लोकांचं उत्तर मग सेनापती बापट. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपला. तर पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढील ओळीमध्ये कोणाचे वर्णन केले आहे ते ओळखा. ठीक आहे. आता तुम्हाला व्यक्ती दिलाय आणि परीक्षेला अशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न येतात. असा फॉर्मॅट विशेष करून समाजसुधारक या घटकाबद्दल विचारला जातो. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला मेन्सला आणि पूर्वला समाजसुधारक आहेत. त्यामुळे समाजसुधारक यांच्यावर प्रश्न येत असताना महाराष्ट्रातील समाजसुधारक विचारतात आणि त्यांच्याबद्दल 4 वाक्य देतात आणि मग ते व्यक्ती ओळखा असं म्हणतात, किंवा व्यक्ती देऊन त्यांच्याबद्दलचे 4 वाक्य देतात आणि बरोबर विधान ओळखा असं प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं समाजसुधारक या टॉपिक मध्ये हा प्रश्न तुम्हाला इथं जातो. आणि मग समाजसुधारक म्हणून आपण एका व्यक्तीबद्दल इथं माहिती बघूया. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं वाक्य, त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून तिथं मानपत्र दिलं गेलं. इंग्रजी भाषा आणि वैद्यक या विषयाच्या शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. त्यांनी व्हाईसराय लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी लेडी डफरीन यांच्या नावे फंड सुरू करून महिलांना वैद्यकीय सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. तर त्या महिला कोण होत्या? लक्षात ठेवा. हे वरचं विधान कोणाबद्दल आहेत? पहिलं आनंदीबाई जोशी, दुसरं डॉक्टर रखमाबाई राऊत, त्याच्यानंतर रमाबाई रानडे आणि चौथं पंडिता रमाबाई. तर काय असू शकतं उत्तर? तर हे विधान कोणत्या व्यक्तीबद्दलची माहिती देतात असा तो प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा. तर हे सगळे विधान पंडिता रमाबाई बद्दल आहेत. आता बघा, पंडिता रमाबाई ॲज अ महिला समाजसुधारक म्हणून त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यामुळे महिला समाजसुधारक या घटकावर प्रश्न विचारत असताना पंडिता रमाबाई यांचं कार्य महत्वाचं मानलं जातं, कारण अख्खं आयुष्य महिलांच्या उन्नतीसाठी खर्च करणाऱ्या महिला समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. महिलांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रामध्ये काम करणारे 2 समाजसुधारक, एक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि दुसरं म्हणजे पंडिता रमाबाई. महिला प्रश्न, महिलांचे समस्या आणि त्यांना उन्नती प्राप्त करून देणं, त्यांचं स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदत करणं, त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवणं, त्यांचं सगळं संगोपन करणं, त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून उभा करणं, या संदर्भात ज्या महिलांनी काम केलं किंवा ज्या व्यक्तींनी काम केलं याच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न असतो.
तर पंडिता रमाबाई आणि महर्षी धोंडो केशव कर्वे हे लोक महत्वाचे आहेत, हे समाजसुधारक महत्वाचे आहेत. त्यामुळे पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न विचारला तर महिला समाजसुधारक म्हणून महत्व आहे. जर तुम्ही त्यांचा कालावधी बघितला तर 1858 ला त्यांचा जन्म झाला आणि 1922 ला त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. त्यामुळे 1858 ते 1922 लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने त्यांचा तो कालखंड आहे आणि त्या कालखंडामध्ये त्यांचा सगळा कार्यकाळ होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव रमा अनंत शास्त्री डोंगरे. तर रमा अनंत शास्त्री डोंगरे या नावानं त्यांना ओळखलं जातं. त्यांना एकुलता एक भाऊ होता, त्यांचं नाव होतं श्रीनिवास, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांचा परिवार हा वैदिक शास्त्र याचा अभ्यास करणारे त्यांचे वडील होते. त्यामुळे वडील वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान करायचे, प्रवचन करायचे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सारखं स्थलांतर करावं लागायचं. पण स्थलांतर करत असताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथं कर्नाटकामध्ये गंगामूळ नावाचं गाव होतं. तर कर्नाटकामध्ये असणारं गंगामूळ या गावी त्यांचा जन्म झाला होता. आणि त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराने ज्यावेळेस स्थलांतर केलं ते दुष्काळ पडला होता तिथं. तर दुष्काळ पडल्यानंतर मग तिथं त्यांच्या आईचा मृत्यू झाला, एकुलती एक त्यांना बहीण होती, त्यांचा मृत्यू झाला. कालांतरानं वडिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या भावाला श्रीनिवासला घेऊन त्या बंगालमध्ये गेल्या. बंगालमध्ये गेल्यानंतर तिथं ब्राह्मो समाजाचे एक सदस्य होते. तर त्यांचं नाव होतं बाबू बिपिन बिहारी दास मेधावी. हे व्यवसायानं वकील होते. त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. त्यांनी त्यांच्यासोबत 1872च्या नेटिव्ह मॅरेज ऍक्टनं विवाह केला. म्हणजे लक्षात ठेवा त्यांचा विवाह झाला 1872चा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट. ज्या नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मध्ये बालविवाह आणि आंतरजाती विवाह याची तरतूद होती. आणि पंडिता रमाबाई यांचा विवाह आंतरजातीय होता, लक्षात ठेवा. बंगालमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं त्यांच्या भावाचा पण मृत्यू झाला, ते पण आजारी पडले होते श्रीनिवास. आणि मग त्यांनी नंतर लग्न केलं बाबू बिपिन बिहारी दास मेधावी. त्याच्यानंतर 1872च्या कायद्यानुसार लग्न झाले, पण विवाह झाला होता 1880 ला. त्याच्यानंतर 1881 ला मनोरमा यांचा जन्म झाला आणि 1882 ला त्यांच्या पतीचं काय झालं, निधन झालं. ज्यावेळेस 1882 ला त्यांच्या पतीचं निधन झालं त्यावेळेस वय वर्ष होतं फक्त 24 आणि 24 वर्ष असताना त्या विधवा झाल्या. तिथल्या सासरच्या लोकांनी त्यांना सगळ्या रूढी प्रथा परंपराचं पालन करायला सांगितलं विधवा झाल्यानंतर, पण त्या म्हणल्या की मी हे पालन करू शकत नाही. मग त्यांनी परिवाराने त्यांना परिवारामध्ये घ्यायला नकार दिला आणि नकार दिल्यानंतर त्यांनी बंगाल प्रांत सोडला आणि 1882 ला 1 वर्षाच्या आपल्या मुलीला घेऊन मनोरमाला घेऊन त्या इथं पुण्यामध्ये आल्या, लक्षात ठेवा. पुण्यामध्ये आल्यानंतर इथं काही लोकांनी त्यांना परत त्रास द्यायला काय केली, सुरुवात केली. पण ज्यावेळेस त्या पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी 1882 ला शारदा 1882 ला आर्य महिला समाज महिलांसाठी काम करणारी संघटना स्थापन केली. त्यामुळे आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी 1882 ला केली. 1882 ला आर्य महिला समाजामध्ये 3 महिला होत्या, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि काशीताई कानेटकर. महिलांचं काम चालू केलं. नंतर त्यांनी वैदिक आणि भाषा, इंग्रजी भाषा आणि वैदिक या विषयाच्या शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. इंग्लंडला जात असताना त्यांच्यासोबत एक शिक्षिका होत्या. त्या शिक्षिकेचं नाव काय तर आनंदीबाई भगत, हे नाव लक्षात ठेवा. ज्यावेळेस त्या इंग्लंडला गेल्या त्यावेळेस त्यांच्यासोबत शिक्षिका होत्या आनंदीबाई भगत. आणि ज्यावेळेस त्या इंग्लंडला गेल्या त्या प्रवासामध्ये त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी पत्राद्वारे पुण्यामध्ये एका व्यक्तीला सांगितले. तर ते पत्र त्यांनी कोणाला पाठवले तर सदाशिव केळकर नावाची व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा. तर त्यांना ते पत्राद्वारे त्यांनी सगळे अनुभव सांगितले आणि इंग्लंडचा प्रवास नावाचं पुढं त्यांनी त्याच्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं. तर ते पुस्तक सुद्धा त्यांचं प्रवास वर्णन म्हणून खूप महत्वाचं मानलं जातं. आणि ज्यावेळेस त्या इंग्लंडला गेल्या त्यावेळेस त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या त्या मुलीसोबत मनोरमासोबत कुठला धर्म स्वीकारला, ख्रिश्चन. आणि ख्रिश्चन धर्माची शिक्षा त्यांना दीक्षा कुणी दिली तर ख्रिश्चन धर्माची दीक्षा त्यांना बटलर नावाचे तिथले धर्मगुरू होते त्यांनी इंग्लंडमध्ये दिली, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने त्या ख्रिश्चन झाल्या. त्याच्यानंतर तिथं शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात आल्या. भारतामध्ये पहिल्यांदा मुंबईला गेल्या. मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये पहिल्यांदा 1889 ला शारदा सदन नावाची काय केली, संस्था काढली. आणि या शारदा सदनच्या माध्यमातून मग त्या काम करू लागल्या. पण या शारदा सदन मध्ये येणाऱ्या पहिल्या महिला होत्या शारदा गद्रे, म्हणून त्यांनी शारदा सदनला शारदा सदन असं नाव दिलं. पण शारदा गद्रे या विधवा नव्हत्या, लक्षात ठेवा. त्या एका विधवेच्या मुलगी होत्या, कन्या होत्या, पण त्या पहिल्या येणाऱ्या होत्या म्हणून त्यांना शारदा सदन असं नाव ठेवलं. आणि ज्याच्या माध्यमातून मग विधवा महिला, अनाथ महिला यांचं काम, यांचं संगोपन करण्याचं कार्य त्यांनी शारदा सदनच्या माध्यमातून पुढे मुंबईमध्ये चालू केलं. त्यामुळे लक्षात ठेवा शारदा सदन ही त्यांची सगळ्यात महत्वाची संस्था आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुढे नंतर मग शारदा सदनच्या माध्यमातून काम करत असताना काही काळ तिथं काम केलं, काही काळ त्यांनी मुंबईमध्ये पुण्यामध्ये काम केलं, काही मग
दौंडमध्ये केडगावला त्याने आपलं कार्य स्थलांतर केलं. पण हे सगळं करत असताना लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचे जेवढे सदस्य होते का, ते प्रार्थना समाजाच्या सदस्यांचं शारदा सदनला खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यामुळे परीक्षेला आता प्रश्न आला होता, लक्षात ठेवा कोणता, की शारदा सदनचं सल्लागार मंडळ त्याच्यामध्ये कोण होतं, तर त्याच्यामध्ये प्रार्थना समाजाचे सगळे सदस्य होते. मग प्रार्थना समाज स्थापन करायला ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय का, ते लोक आपल्याला माहिती पाहिजे सहभाग त्यांचा, तर ते लोक शारदा सदनच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचा शारदा सदन मध्ये पहिल्या विधवा कोण आल्या, तर शारदा सदन मधल्या पहिल्या विधवा होत्या आनंदीबाई कर्वे, ज्यांना बया म्हणलं जायचं, गोदूबाई आपण पहिल्यांदा अगोदर त्यांना म्हणतो. तर त्यांच्या बरोबर नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केला, विवाह केला. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्यावेळेस विधवा पुनर्विवाह पहिला केला, त्यावेळेस मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये कोकणामध्ये त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आणि नंतर मग पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनकडून प्रेरणा घेऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपलं विधवा पुनर्विवाहाचं कार्य चालू ठेवलं. आणि मग त्यांनी वर्धामध्ये पुढे ती संस्था पण काढली होती, लक्षात ठेवा. तर शारदा सदनच्या माध्यमातून महिलांचं सगळं काम, हे सगळं महिलांच्या उन्नतीचं एवढं काम केल्यामुळं सरकारनं त्यांना कैसर-ए-हिंद या पुरस्कारानं काय केलं, सन्मानित केलं. तर परीक्षेला प्रश्न आला होता, कैसर-ए-हिंद हा पुरस्कार कोणाला भेटला, तर पंडिता रमाबाई. कुठला पुरस्कार भेटला, लक्षात ठेवा. तर या पुरस्काराचं नाव विचारलं होतं, महिलांच्या उन्नतीसाठी केलेलं काम आहे. पण हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांची मुलगी गेल्या होत्या मनोरमा, कारण का पंडिता रमाबाई त्यावेळेस आजारी पडलेल्या. पण पुरस्कार घेऊन आल्यानंतर मुलगी पण आजारी पडल्या आणि पुढे मुलीचं निधन झालं. पण एकुलते एक मुलीचं निधन झाल्यानंतर जगण्याचा जो सहारा होता, तर तो ज्यावेळेस नष्ट झाला किंवा त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेस पुढे मात्र त्या तिथून उभारी घेऊ शकल्या नाहीत. त्याच्यामध्ये आजारी पडून 1922ला पंडिता रमाबाईचं सुद्धा काय झालं, निधन झालं. पंडिता आणि सरस्वती या त्यांना दोन दिलेल्या काय होत्या, पदव्या. कलकत्तामध्ये विद्वानांची सभा भरली होती, त्यावेळेस त्या विद्वानांच्या सभेमध्ये त्यांना तो पुरस्कार भेटलेला. आणि त्या काळामध्ये बरेचसे ICS पास असणारे अधिकारी सुद्धा यांच्यासोबत विवाह करायला इच्छुक असायचे, लक्षात ठेवा. कारण का, कारण त्या हुशार होत्या, विद्वान होत्या. त्यांच्या विद्वत्तेनं हुशार असल्यामुळं ब्राह्मण समाजाचे सदस्य सुद्धा आश्चर्यचकित असायचे. आणि त्या हुशार होत्या म्हणून त्यांना पंडिता, सरस्वती या दोन पदव्या बंगालमध्ये भरलेल्या सभेमध्ये देण्यात आल्या. आणि मग त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून सुद्धा मानपत्र तिथं देण्यात आलं. आणि हे मानपत्र देताना तिथं त्यांना त्या पदव्या बहाल केलेल्या. सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई यांच्याबद्दल म्हणतात, लक्षात ठेवा, की हिंदू संतमालेतील गणता येणारी महिला किंवा स्त्री किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्याला पंडिता रमाबाई यांना ओळखता येईल. त्यामुळे त्यांनी संताबरोबरचा दर्जा त्यांना दिलेला आहे. सरोजिनी नायडूंनी त्यांच्याबद्दलचे स्टेटमेंट केले, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जरी दुःख आलं तरी दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपलं आलेलं दुःख त्यांना मिळू नये किंवा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल व्हावा, त्यांचं दुःख दूर करता यावं, यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या व्यक्ती, पण इतिहासानं मात्र त्यांना दुर्लक्षित ठेवलं. अशा व्यक्ती मात्र कोण होत्या, पंडिता रमाबाई होत्या. आणि पंडिता रमाबाई इंग्लंडमध्ये असतानाच आनंदीबाई जोशी आहेत का, त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली. त्यावेळेस मात्र पंडिता रमाबाईंनी आनंदीबाई जोशी यांना आपला स्वतःचा लिहिलेला एक ग्रंथ अर्पण केला. त्या ग्रंथाचं नाव होतं हिंदू हायकास्ट वुमन. तर हिंदू हायकास्ट वुमन हा ग्रंथ महत्वाचा आहे, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, तो ह्यांचा ग्रंथ आहे. पण त्याने अर्पण केला आनंदीबाई जोशींना. आनंदीबाई जोशी पहिल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रखमाबाई राऊत सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत. तर रखमाबाई राऊत यांनी पण महिलांचे प्रश्न एका टोपण नावानं लिहिलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर लेडी, हिंदू लेडी या टोपण नावानं ह्या लिखाण करायच्या आणि हिंदू लेडी या टोपण नावानं लिखाण करून त्यांनी सगळे महिलांचे प्रश्न वगैरे मांडलेले आहेत. रमाबाई रानडे सुद्धा महत्वाचे आहेत. न्यायमूर्ती रानडे यांच्या त्या पत्नी होत, त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये रमाबाई रानडे यांचं योगदान आहे. नंतरचा एखादा प्रश्न आपण रमाबाई रानडे यांच्याबद्दल घेऊया, की त्याच्यामध्ये मग त्यांची डिटेल सगळी माहिती येऊन जाईल. पण महिला समाज सुधारक म्हणून महत्वाच्या वाटतात पंडिता रमाबाई. परीक्षेला करून जा, महिलांच्या उन्नतीसाठी काम केलंय, त्यामुळे परीक्षेला प्रश्न तर बनणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्यांची सगळी माहिती. त्याच्यानंतर खालील दिलेल्या विधानावरून योग्य विधाने ओळखा, लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि त्या 4 विधानावरून तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे. तर प्रश्न दिला कोणता, 1875 मध्ये शिरूर तालुक्यातील कर्दे गावात पहिल्या शेतकऱ्यांनी उठाव केला. फेमस आयोगाचा उठाव आहे दक्कनचे दंगे. अशी कोणती परीक्षा नाही 2020 पासून जिथं दक्कनच्या दंग्यावर प्रश्न येत नाही. त्यामुळे सगळ्याच परीक्षेला करून जाताना दक्कनचे दंगे एवढे व्यवस्थित करायचे की त्याच्या पलीकडे काय आलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि सगळे व्यवस्थित करून तुम्हाला दिलेलं आहे, फक्त ते नोट्समध्ये व्यवस्थित बघा. ठीक आहे. 12 मे 1875 सुपे या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केला, मोठा उठाव केला. नंतर इसवी सन 15 जून 1875 भीमतडी जवळ मुंदाळी असणारं गाव आहे जिथं उठाव शेतकऱ्यांनी केला.
आणि वरील उठावाची सर्व तीव्रता लक्षात घेऊन सरकारनं डेक्कन राईट्स कमिशन नेमलं. तर अशा पद्धतीने 4 विधानं दिले दक्कनच्या दंग्याबद्दल आणि विचारलंय योग्य विधान ओळखा. अबक, बकड, अबड, अबकड असे 4 पर्याय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुमचा कोणता माहित आहे का? जे लोक कंबाईन मुख्य परीक्षा करतात तुम्हाला शेतकरी चळवळ हा टॉपिक आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी चळवळ आपण करता त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळ आणि आधुनिक भारतातल्या शेतकरी चळवळ करून जाणं गरजेचं आहे. आणि मग शेतकरी चळवळीमध्ये तर फोकस केलाय कुठला भाग? महाराष्ट्र. कारण प्रश्न घेतानाच प्रश्न असे घेतलेत की तुमचा तो टॉपिक कव्हर व्हावा. आणि मग शेतकरी चळवळीचा अभ्यास करत असताना आपल्याला दक्कनच्या दंग्याचा क्रमप्राप्त ठरता अभ्यास करणं. कारण दक्कनचे दंगे सोडून सगळ्यात महत्वाचं दुसरं काही नाही लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये या दंग्यानं सरकारच्या विरोधात भूमिका तयार केली आणि शेतकऱ्यांनी उद्रेक केला. तर कंटिन्यू परीक्षेला काय असतो? क्वेश्चन असतो. आणि मग महाराष्ट्रामधले दक्कनचे दंगे हा शेतकरी आंदोलनामधला एक महत्वाचा भाग आहे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला इथे दिलेले 4 विधानं, मग तुम्हाला या 4 पैकी कुठलं विधान बरोबर वाटतं? कुठलं विधान हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा. अबक, बकड, अबड, अबकड. ठीक आहे. तर जवळपास योग्य विधान ओळखा. सर्व विधानं काय आहेत? योग्य आहेत. म्हणजे उत्तर आहे अबकड. ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचं दक्कनचे दंगे का झाले हे सगळ्यात महत्वाची भूमिका. कारण का? कारण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती घडली होती लक्षात ठेवा. दक्कनचे दंगे कधी झाले? दक्कनचे दंगे झाले 1875 ला. दक्कनचे दंगे कुठल्या परिसरामध्ये झाले? दक्कनचे दंगे झाले पुणे, नगर, जुन्नर या परिसरामध्ये. त्याच्यासोबत अजून इतर काही प्रांत आहेत लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये शिरूर पण येतं. मग शिरूरमध्ये पण झाले. त्याच्यानंतर सोलापूरला झाले. त्याच्यानंतर रत्नागिरीला झाले. ठीक आहे. तर हा सगळा परिसर आहे का? तर हा सगळा परिसर लक्षात ठेवा. या परिसरामध्ये दक्कनचे दंगे काय आले तर घडून आलेत लक्षात ठेवा. इंदापूर पण आपल्याला सांगता येतं. इंदापूरमध्ये पण त्या दक्कनच्या दंग्याचे म्हणजे हे सगळे तुम्हाला सांगितलेले काय आहेत? प्रदेश आहेत. या प्रदेशामध्ये दक्कनचे दंगे काय आले? घडून आले लक्षात ठेवा. ठीक आहे. मग दक्कनच्या दंग्याचं नेतृत्व कोणी केलं? दक्कनच्या दंग्याचं नेतृत्व केलं ग वा जोशींनी. आणि ग वा जोशींनी दक्कनच्या दंग्याचं नेतृत्व केल्यानंतर ग वा जोशी खादीचा वेश परिधान करून राणीला भेटायला गेले लक्षात ठेवा. तर खादीचा वेश परिधान केला होता आणि ते राणीला भेटायला गेले. राणीला भेटल्यानंतर त्यांनी राणीला एक मानपत्र दिलं आणि त्या मानपत्रामध्ये त्यांनी आपल्या डिमांड सांगितल्या लक्षात ठेवा. मग त्या काळामध्ये हे दंगे चालू होते. तर याच्याबद्दल सरकारनं मध्यस्थी करावी आणि सरकारने याच्यावर कायदा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी ती मानपत्रामध्ये एक काय ग वा जोशींनी डिमांड केली होती लक्षात ठेवा. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये आमच्या स्वदेशीला पाठिंबा द्या, स्वदेशीला पुरस्कार तुमच्याकडून होऊ द्या करा अशी पण डिमांड पहिल्यांदा इंग्रजांना करणारे जर व्यक्ती कोण असतील तर ते होते ग वा जोशी लक्षात ठेवा. त्यामुळे ग वा जोशींनी स्वदेशीला पाठिंबा, सरकारसाठी कायदा करा अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण ज्यावेळेस 1875 ला हे दंगे चालू झाले त्यावेळेस मात्र सरकारनं याचा विचार करण्यासाठी 1876 ला एक कमिशन नेमलं होतं लक्षात ठेवा. आणि त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. परीक्षेला प्रश्न आलेला. तर दक्कनच्या दंग्याची माहिती गोळा करण्यासाठी सरकारने कुठलं कमिशन नेमलं? तर त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. मग तुम्हाला पुढचा प्रश्न बनू शकतो कोणता? जो प्रश्न आजपर्यंत कधीच आला नाही पण दक्कनच्या दंग्यावर खूप सगळे प्रश्न येऊन गेले. तर त्या प्रश्नाचं नाव आहे डेक्कन राईट्स कमिशन. ज्यावेळेस सरकारनं नेमलं का या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये किती सदस्य होते आणि त्या सदस्यांचा गट ओळखा. मग त्या गटातले नाव तुम्हाला तिथं असतील. तर डेक्कन राईट्स कमिशन मध्ये होते 3 सदस्य. एकाचं नाव होतं रिची, एकाचं नाव होतं कार्पेटर, एकाचं नाव होतं कॉल्डवेल लक्षात ठेवा. हे 3 सदस्य डेक्कन राईट्स कमिशन मध्ये होते आणि डेक्कन राईट्स कमिशननं सरकारला अहवाल दिला. त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याची परिस्थिती भयानक आहे, सरकारनं कायदा करावा. आणि मग पुढचा प्रश्न लक्षात ठेवा. तो कायदा किती साली पास झाला? तो कायदा 1879 ला पास झाला. आणि 1879 ला पास झालेल्या कायद्याचं नाव काय होतं? द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट लक्षात ठेवा. मग पुढचा तुम्हाला प्रश्न येणार. तो प्रश्न अजून आला नाही. दक्कनच्या दंग्यावर भरपूर प्रश्न आले पण तो प्रश्न यायचा बाकी आहे. कोणता? डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा मुंबईमध्ये कुठल्या गव्हर्नरनं लागू केला? मुंबई प्रांतामध्ये. तर त्या गव्हर्नरचं नाव होतं रिचर्ड टेम्पल लक्षात ठेवा. तर रिचर्ड टेम्पल हे नाव महत्वाचं आहे की ज्याच्यावर पुढे परीक्षेला काय बनू शकतो? प्रश्न बनू शकतो. पुढचा प्रश्न येऊ शकतो जो अजून यायचा बाकी आहे. डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याला कोणत्या व्यक्तीने विरोध केला? खाली 4 नेतृत्वाचे नाव. त्यातलं नाव विरोध करणार लक्षात ठेवा लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी ह्या कायद्याला काय केला होता? विरोध केला होता. कोणत्या व्यक्तीने ह्या कायद्याचं स्वागत केलं? प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यांचं नाव न्यायमूर्ती रानडे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी. आणि ज्यावेळेस दक्कनचे दंगे चालू झाले त्यावेळेस घटना घडली कोणती? तर
शिरूर तालुक्यामध्ये असणारं जे कर्दे गाव होतं का, या कर्दे गावामध्ये बापूसाहेब देशमुख कोण होते, तर शेतकरी होते, लक्षात ठेवा. आणि काळूराम नावाचा व्यक्ती सावकार होता. काळूराम कडून कर्ज घेतलं होतं बापूसाहेब देशमुखांनी आणि बापूसाहेब देशमुख ते कर्ज देऊ शकत नव्हते. त्यामुळे बापूसाहेब देशमुखांचा वाडा गहाण ठेवण्यात आला होता, जे राहणारं घर होतं ते. आणि मग काळूराम आपल्या लोकांसोबत सकाळी 7 वाजता वाडा घ्यायला आला होता. आणि ज्यावेळेस वाडा घ्यायला आला त्यावेळेस बापूसाहेब देशमुखांनी ते वाडा दिला नाही. डायरेक्ट घरातून तलवार काढून आले आणि बापूसाहेबाच्या मागे लागले. तिथून सुरू झालेला उठाव म्हणजे ते दक्कनचं काय होतं, दंगे होते, लक्षात ठेवा. ती घटना घडली. अख्ख्या लोकांनी कर्देगाव पेटवलं. तिथं असणारे वाण्याचे सगळे दुकानं पेटवले, जे लोक तिथं सावकार होते. आणि दक्कनचा उद्रेक हा शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या कुठल्या गावात झाला, कर्दे. कर्दे गावावर कधीच प्रश्न आला नाही. पुढचा प्रश्न कर्देवर बनणार, लक्षात ठेवा, कारण प्रश्न यायचा बाकी आहे. पण 12 मे 1875 ला कुठं मोठा उठाव केला, तो प्रश्न आला होता 22 ला, तर त्याचं नाव आहे सुपे, लक्षात ठेवा. पण शेवटचा उठाव मात्र मुंदाळी गावात शेतकऱ्यांनी केला, जो तिथं झालेला शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव होता. अशा पद्धतीने दक्कनचे दंगे महाराष्ट्रामध्ये गाजले आणि त्याच्यामधून पुढे तो कायदा आला आणि कायद्यानं मग काही नियम तिथं लागू झाले, लक्षात ठेवा. पण त्याच काळामध्ये 1875 ला शेतकऱ्यांसाठी खतपोडीचं बंड उभा केलं नगर आणि जुन्नरच्या परिसरामध्ये. त्यांचं नाव होतं महात्मा फुले. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सावकार आणि इंग्रजांच्या विरोधात दक्कनच्या दंग्यामध्ये भाग घेतला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हा उठाव महत्वाचा आहे. दक्कनच्या दंगे एवढे व्यवस्थित करा, येणाऱ्या कंबाईन मुख्य परीक्षेला गट ब गट क दक्कनच्या दंग्यावर प्रश्न असणार, लक्षात ठेवा. त्यामुळे दक्कनचे दंगे सगळ्यात महत्वाचे इथं वाटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिलेले सदस्य कोणत्या संघटनेमध्ये काम करत होते, प्रश्न विचारलाय संघटना, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक कंबाईन मुख्य परीक्षा करतात का, तुम्हाला संघटना नावाचा टॉपिक आहे आणि या संघटनेमध्ये काँग्रेस पूर्व संघटना हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये करत असताना महाराष्ट्र फोकस करायचा, तर महाराष्ट्रावर प्रश्न विचारतात. मग त्या संघटना सामाजिक असू द्या, धार्मिक असू द्या, नाहीतर राजकीय असू द्या, या 3 टप्प्यामध्ये संघटनेचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे ह्या संघटना तुम्हाला इथं सामाजिक अर्थाने दिलेत. त्यामुळे कुठले सदस्य त्या संघटनेत काम करत नव्हते असं तुम्हाला विचारले, लक्षात ठेवा. त्यामुळे संघटना करत असताना एक तर राजकीय असतील, सामाजिक असतील, नाही तर धार्मिक असतील, ह्या तिघापैकी एक संघटना असणार. आणि इथं दिलेल्या मग त्या सामाजिक धार्मिक मध्ये जातात, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठले सदस्य काम करत नव्हते. त्यामुळे संघटना टॉपिकचा अभ्यास करत असताना त्या संघटनेचे सदस्य, त्या संघटनेचे संस्थापक, त्या संघटनेचे उद्दिष्ट आणि त्या संघटनेला कुठल्या सदस्यांनी काय योगदान दिलं, या 4 पॉइंटच्या आधारे त्या टॉपिकचा काय करायचा अभ्यास. एक तर तुम्हाला आयोग आता उद्दिष्टच विचारायला, लक्षात ठेवा, नाहीतर मग तुम्हाला त्या संघटनेमधले काय विचारू शकतं, सदस्य, संस्थापक, हे सगळ्यालाच माहित आहेत. कारण का, तो खूप जुना फॉर्मॅट झाला जिथं आयोग प्रश्न विचारायचे, लक्षात ठेवा. आयोग प्रश्न विचारायचं की सदस्य आणि संघटना आणि संस्थापक सांगा, पण हा खूप जुना फॉर्मॅट झाला. आयोगाचा पॅटर्न खूप पुढे गेला, तर आयोग तुम्हाला काय विचारू शकतं, उद्दिष्ट सांगा एखाद्या संघटनेचं, किंवा आयोग तुम्हाला विचारू शकतं त्या संघटनेमधले सदस्य सांगा, किंवा त्या सदस्यांनी त्या संघटनेसाठी समाजासाठी काय योगदान दिलं त्या व्यक्तीची माहिती सांगा, तर त्या व्यक्तीने केलेलं कार्य सांगा. अशा फॉर्मॅटमध्ये परीक्षेला तुम्हाला काय विचारतील, प्रश्न विचारतील. तर असाच तो प्रश्न आहे, लक्षात ठेवा, की खाली दिलेले सदस्य कोणत्या संघटनेमध्ये काम करत होते ते ओळखा. ठीक आहे. आता बघा, रामचंद्र जयकर, भिकोबा दादा चव्हाण, लक्ष्मण शास्त्री हळबे आणि मोरोबा विनोबा नावाचे लोक, ज्ञानप्रसारक सभा, प्रार्थना समाज, परमहंस सभा, मानव धर्म सभा. तर हे सगळे सदस्य कुठल्या समाजात काम करायचे, काय येऊ शकतं उत्तर, काय असू शकतं उत्तर, तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, परमहंस सभा. हे सगळे सदस्य कुठं काम करायचे, परमहंस सभा. त्यामुळे परमहंस सभा ही सभा महत्वाची आहे, ज्या सभेची स्थापना 1849 मध्ये पुणे शहरामध्ये एका व्यक्तीने केली. त्या व्यक्तीचं नाव दादोबा पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा. त्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पुणे या ठिकाणी या संस्थेचे मुंबई या ठिकाणी या संस्थेची काय केली होती, स्थापना. ठीक आहे. तर मुंबई या शहरामध्ये स्थापना झाली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर याचे काय होते, संस्थापक होते. 1849 ते 1860 पर्यंत या संघटनेनं काम केलं. पहिला महत्वाचा मुद्दा, ही संघटना गुप्त पद्धतीनं काम करायची. पहिला मुद्दा काय, ही संघटना गुप्त पद्धतीनं काम करायची. आणि या सभेचा अध्यक्ष एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं सर बाळकृष्ण जयकर. कोण अध्यक्ष होते, सर बाळकृष्ण जयकर नावाचे व्यक्ती अध्यक्ष होते.
आणि सर बाळकृष्ण जयकर हे कर्ते सुधारक होते, कारण त्यांनी त्यांच्या मुलींना ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेमध्ये शिकवलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कर्ते सुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि ते या सभेचे अध्यक्ष होते. दादोबा पांडुरंग तरखडकर या सभेला कधीच हजर राहत नसायचे, कारण ते एका टोपण नावानं एक जगद्वासी आर्य हे त्यांचं टोपण नाव. तर एक जगद्वासी आर्य या टोपण नावानं ते लिखाण करायचे आणि या लिखाणाच्या माध्यमातून ते लिखाण तिथल्या लोकांना वाचायला दिलं जायचं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ते एका टोपण नावानं काम करायचे. या सभेच्या लोकांसाठी त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला. परीक्षेला प्रश्न आला होता, धर्मविवेचन नावाचा ग्रंथ कोणाचा आहे. एवढंच नाही तर 20 कविता असणारी एक पुस्तिका लिहिली होती, परमहंसिक परब्रह्म नावाची. तर ती पण त्यांच्या कविता संग्रह, ती पुस्तिका महत्वाची, ज्याच्यावर आयोग तुम्हाला परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, प्रश्न. आणि धर्मविवेचन नावाच्या ग्रंथावर तर प्रश्न आले, लक्षात ठेवा. पण गुप्त पद्धतीने केलेलं काम याच्यामुळं बऱ्याच लोकांना या सभेबद्दल काय होता, संशय होता, लक्षात ठेवा. त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यातल्या काही लोकांनी या सभेची यादी चोरीला गेली. ज्यावेळेस यादी चोरली त्यावेळेस मात्र 1860ला ही सभा दादोबा पांडुरंग तरखडकरांनी काय केली, रद्द केली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या सभेचं जर सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला विशिष्ट अशी शपथ घ्यावी लागायची, लक्षात ठेवा, की अस्पृश्यांना तयार केलेलं जेवण, मुस्लिमांनी आणलेलं पाणी मी प्राशन करणार आणि वरून मी जातीभेद मानणार नाही, अशा सभेची शपथ घेणारे मुख्य व्यक्ती होते राघो भांडारकर, लक्षात ठेवा. तर राघो भांडारकरांनी शपथ घेतली होती आणि मी जातीभेद मानणार नाही हे कबूल केलं होतं. त्यावेळेस त्यांना या सभेचं सदस्यपद दिलेलं. आणि या सभेमध्ये काम करायचे सगळे लोक, बाळकृष्ण जयकर, रामचंद्र जयकर, भिकोबा दादा चव्हाण, लक्ष्मण शास्त्री हळबे, मोरोबा विनोबा असे बरेचसे सदस्य होते. आणि ज्यावेळेस ही सभा नष्ट झाली त्यावेळेस हे सगळे लोक पुढे 1867ला प्रार्थना समाजामध्ये काय झाले, विलीन झाले, लक्षात ठेवा. त्यामुळे परमहंस सभेची उद्दिष्ट काय होती हा पण प्रश्न आयोगानं खूप वेळा विचारलाय. जातीभेदाला विरोध करणं, मूर्तीपूजेला विरोध करणं, विधवा पुनर्विवाहाला चालना देणं, महिलांच्या एज्युकेशनला पाठिंबा देणं, या सगळ्या गोष्टी, हे सगळे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणारा समाज होता कोणता, परमहंस सभा. पण परमहंस सभा गुप्त पद्धतीने काम करत होता. आणि परमहंस सभेच्या महाराष्ट्रातच नाही, लक्षात ठेवा, काशी, मद्रास, कलकत्ता, बंगाल या भागामध्ये त्यांच्या गुप्त पद्धतीने काम करणारे शाखा होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर पण हा काम करायचा. पण परमहंस सभेवर भरपूर लोकांनी टीका केली, लक्षात ठेवा. तर गजाबा जोशी नावाचे एक मुंबईचे शिक्षक होते, त्यांनी परमहंस प्रशंसा नावाचं काव्य लिहिलं होतं. कुठलं काव्य लिहिलं होतं, परमहंस प्रशंसा. आणि ज्यावेळेस परमहंस प्रशंसा काव्य लिहिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये परमहंस सभेच्या उद्दिष्टावर टीका केली, लोकांवर टीका केली. पण या टीकेला उत्तर द्यायला एक पण व्यक्ती समोर आला नाही. त्यावेळेस मात्र या सभेबद्दलची जी काही विश्वासार्हता होती ती नष्ट झाली आणि पुढच्या काळामध्ये यादी चोरीला गेली. तर यादीमधून मग काय झालं, ती सभाच बंद पडली, लक्षात ठेवा. पण त्यातले सगळे सदस्य पुढं कुठल्या समाजामध्ये आले, प्रार्थना. आणि 1867ला प्रार्थना समाजाची काय झाली, स्थापना. त्यामुळे खाली दिलेल्या संघटना सभा असं म्हणल्यानंतर आपल्याला सामाजिक, धार्मिक, राजकीय याचा अभ्यास करावा लागेल. पण महाराष्ट्रामध्ये झालेली स्थापना आहे मुंबईमध्ये, त्यामुळे परीक्षेला प्रश्न दरवेळेस असतो. त्यामुळे परमहंस सभा डिटेलमध्ये करून जा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे ज्ञानप्रसारक सभा आणि मानव धर्म सभा या दोन्ही पण सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच तयार केल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकरांची मानव धर्म सभा 1844ला आहे. पण मानव धर्म सभा त्यांनी सुरतला स्थापन केली. आणि ज्ञानप्रसारक सभा 1848ला आहे, ती मात्र त्यांनी कुठं स्थापन केली, मुंबईमध्ये स्थापन केली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रार्थना समाज 1867ला आहे. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा समाज आहे, ज्यांची स्थापना ब्राह्मो समाजाच्या विचारधारेमधून आली होती, प्रभावापासून आली होती. तर यांच्याबद्दल आपण सेपरेट प्रश्न घेऊया. आज आपण परमहंस सभा बघितल्या आहे. पुढच्या काळामध्ये बाकीच्या समाज संघटना पण काय होतील, कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर विजोड व्यक्ती ओळखा. आता असा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. तर परीक्षेला असे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. विजोड व्यक्ती ओळखा याचा अर्थ काय माहिती आहे का. मग तुम्हाला विजोड व्यक्ती देत असताना 3 लोक किंवा 4 लोक एका गटाचे असतात आणि एक व्यक्ती त्या गटाचा नसतो आणि तोच पर्याय काय राहतो, विजोड. त्यामुळे जरी लोकांचे नाव समोर असले तरी त्या लोकांचा आपल्याला परीक्षेमध्ये संबंध ओळखता आला पाहिजे, की ते लोक बाबा त्यांचा काय संबंध आहे आणि ते लोक कुठे एकत्र आहेत. आपण सायन्समध्ये असे प्रश्न सोडवतो, गटात न बसणारे शब्द ओळखा. पण आयोगाचे प्रश्न असे येताना दिसत आहेत इतिहासामध्ये, तर त्याचाही उद्देश लक्षात ठेवायचं. 3-4 लोक एका गटाचे असतात आणि एक व्यक्ती फक्त विजोड असतो, ज्याचा त्या गटासोबत काही संबंध नसतो.
मग तुम्हाला इथे प्रश्न दिलेत, कॅप्टन ब्रिग्स, कॅप्टन ऑट्राम, कॅप्टन लिव्हिंगस्टन, कॅप्टन जेल, कॅप्टन डुसाट आणि खाली विचारले विजोड पर्याय ओळखा. लक्षात ठेवा. मग तुम्हाला संबंधित तर 4 इंग्रज अधिकाऱ्याचे नाव आहेत, 5 इंग्रज अधिकाऱ्याचे नाव आहेत. मग या 5 इंग्रज अधिकाऱ्यांमधून विजोड कोणता लक्षात ठेवा, हे ओळखता आपल्याला यायला पाहिजे. आता हे ओळखत असताना संबंध लक्षात ठेवा. काही लोकांची नावं दिले ज्या लोकांनी बिल्लांचा उठाव शांत केलाय, जो दक्कनच्या भागात झाला होता, आणि एका अधिकाऱ्याचं नाव आहे जो बिल्लांच्या उठावाशी संबंधित नाही. लक्षात ठेवा की त्या व्यक्तीने बिल्लांचा उठाव शांत करायला मदत केली नाही, असा तो संबंध आहे. मग आता यातले कुठला पर्याय येऊ शकतो की ज्या लोकांनी बिल्लांचा उठाव शांत केलाय, ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, त्या इंग्रज अधिकाऱ्याची नावं सांगा ज्यांनी बिल्लांचा उठाव शांत केलाय. आणि मग असा कोण आहे की ज्यानं तो शांत केला नाही किंवा त्याचा संबंध नाही त्याच्या बरोबर, तर काय उत्तर येऊ शकतं. तर इथं उत्तर येतं लक्षात ठेवा फक्त ड जे आहे का, तर ड त्याचं उत्तर आहे. कारण का, कॅप्टन जेल बिल्लांच्या उठावाशी संबंधित नाही. कॅप्टन जेल हा कोणाच्या उठावाशी संबंधित आहे, तर कोळ्यांच्या उठावाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, कोळ्यांचा उठाव शांत करणारा जेल होता, बाकी सगळे लोक कुठल्या उठावाशी संबंधित आहेत, बिल्लांचा. त्यामुळे अशा पद्धतीनं कॅप्टन जेल हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण कॅप्टन जेल हा वेगळा आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे लक्षात ठेवायचं बिल्लांचा उठाव कुठं झाला, तर बिल्लांचा उठाव झाला खानदेशामध्ये. कुठं झाला, बिल्लांचा उठाव झाला खानदेशामध्ये. बिल्लांच्या उठावाला 1822ला नेतृत्व कुणी दिलं, हिरा नावाचा व्यक्ती होता. 1825ला बिल्लांचा उठावाला नेतृत्व कुणी दिलं, सेवाराम गिसाडीनं दिलं. लक्षात ठेवा. आणि सेवाराम गिसाडीनं केलेलं बंड कुणी शांत केलं, तर त्यासाठी इंग्रज अधिकारी कोणता नेमला होता, ऑट्राम. त्यामुळे ऑट्रामनं सेवाराम गिसाड्यांचं बंड शांत केलं. पण लक्षात ठेवा, बिल्लांचा खानदेशमध्ये नेमला गेलेला पहिला कलेक्टर कोण होता, खानदेशमध्ये नेमला गेलेला पहिला कलेक्टर कोण होता, तर त्यांचं नाव होतं कॅप्टन ब्रिग्स, कलेक्टर ब्रिग्स. कलेक्टर ब्रिग्सनं खानदेशमध्ये बिल्लांचा उठाव शांत करायला कोणाला नेमलं, कॅप्टन डुसाटला. आणि कॅप्टन डुसाटनं कोणाला शिक्षा दिल्या, तर शेख दुल्ला नावाचा व्यक्ती होता, त्याला शिक्षा दिल्या. त्याला पकडून काय दिली होती, फाशी. आणि नंतर खानदेशमध्ये अजून एक अधिकारी नेमला होता, त्याचं नाव काय होतं, लिव्हिंगस्टन. तर लिव्हिंगस्टन मग महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, त्यानं पण बिल्लांचा उठाव काय केलाय, शांत केलाय. तर अशा पद्धतीनं ऑट्राम, ब्रिग्स, डुसाट आणि लिव्हिंगस्टन ह्या लोकांनी खानदेश मधला कोणाचा उठाव यशस्वी शांत करण्याचा प्रयत्न केला, तर बिल्लांचा. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेख दुल्ला कोण होता, हाचा प्रश्न विचारलेला, तर तो पेंढारी लोकांचा कोण होता, नेता होता. लक्षात ठेवा. त्यामुळे पेंढारी लोकांचा नेता म्हणजे शेख दुल्ला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परीक्षेला क्वेश्चन आलेला. म्हणजे लक्षात ठेवा, परीक्षेला तुम्हाला प्रश्न असतो कशावर, उठावावर. मग उठावाचा टॉपिक करत असताना तुम्हाला करून जायचे कुठले उठाव, आदिवासींचे उठाव. लक्षात ठेवा. आणि मग आदिवासींच्या उठावामधला हा प्रश्न आहे, ज्या प्रश्नामध्ये आपल्याला बिल्लांचा उठाव काय होतो, कव्हर होतो. लक्षात ठेवा. त्यांनी केलेलं नेतृत्व आणि कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी बिल्लांचा उठाव शांत केला, हा कंबाईन मुख्यला पण प्रश्न येतो आणि सगळ्यात पूर्व परीक्षेला पण प्रश्न असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा टॉपिक कव्हर होतो कोणता, आदिवासींचा टॉपिक. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा आदिवासी टॉपिक मधला बिल्लांचा उठाव आणि तिथले सगळे नेतृत्व लक्षात ठेवा प्रश्न असतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे, येणारी कंबाईन मुख्य परीक्षा आहे का, या मुख्य परीक्षेला आपल्या हिस्ट्री बाय पवन सर हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे का, ते जॉईन करून ठेवा. तर हिस्ट्री बाय पवन सर हे जे ऍप्लिकेशन आहे, तर ह्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला सगळ्या बॅचेस दिसतील. प्ले स्टोर वरून हे डाउनलोड करा. त्याच्यामध्ये कंबाईन मुख्यसाठी एक 899 रुपयाला असणारी एक बॅच आहे, ज्या बॅच मध्ये सगळा इतिहास आधुनिक भारत आणि महाराष्ट्र कंबाईनचा तो सगळा कव्हर केलाय. लक्षात ठेवा. तर ती बॅच तिथे व्यवस्थित करा. त्या बॅच मध्ये तुम्हाला दिलेल्या नोट्स आहेत, या नोट्स व्यवस्थित करा. नोट्स आणि तिथले सगळे व्हिडिओ लेक्चर जर व्यवस्थित केले तर येणाऱ्या कंबाईनला तुम्हाला त्याचा फायदा होईल. कंबाईन मुख्यसाठी सगळ्यात महत्वाची असणारी ती बॅच आपण करून ठेवलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला सराव प्रश्नाचा करायचा असेल तर हिस्ट्री बाय पवन सर हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तर हिस्ट्री बाय पवन सर याच्यावर तुम्हाला 2000 पेक्षा जास्त प्रश्न टाकलेत आणि आता आपण मुख्यच्या दृष्टिकोनातून तिथं प्रश्न टाकायला सुरू करणार आहे. त्यामुळे हिस्ट्री बाय पवन सर हे जे टेलिग्राम चॅनल आहे का, ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळे प्रश्न भेटतील आणि मेन्सच्या लेवलचे क्वेश्चन आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथं दिसतील. 2000 पेक्षा जास्त तिथं प्रश्न टाकलेले आहेत. तर ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि सोबत मग युट्यूब तर आहेच. लक्षात ठेवा, युट्यूबच्या माध्यमातून दर 3 दिवसाला एक लेक्चर येऊन जाईल. त्याच्या माध्यमातून पण स्पष्टीकरणातून आपला सगळा इतिहास कव्हर करायचा काय असेल प्रयत्न असेल. तर हे सगळं जॉईन करून ठेवा. आणि हिस्ट्री बाय पवन सर हे जे बॅच आहे का, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच दिलेली आहे. त्या बॅच मधून तुम्ही तिथं ते लेक्चर घेऊ शकता. सोबत नोट्स दिलेत,
परिपूर्ण परीक्षाभिमुख नोट्स आहेत. एवढ्या नोट्स ते लेक्चर केले का तर त्याच्या पलीकडे क्वेश्चन जाणार नाही, लक्षात ठेवा. तर तेच व्यवस्थित करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही इतिहास अजून सोपा करू शकता. सोबत तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची संघटना बॉम्बे असोसिएशनच्या कार्याबद्दल योग्य विधान ओळखा, लक्षात ठेवा. आता बघा, बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रामध्ये काम करणारी राजकीय संघटना आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं की संघटना हा टॉपिक, पण त्या संघटनेमधल्या कुठल्या संघटना करायच्या फोकस महाराष्ट्रामधल्या, कारण महाराष्ट्रामध्ये 6 संघटना आहेत, 6 महत्वाच्या आहेत, 6 अति महत्वाच्या आहेत, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न असतो. आणि त्या 6 अति महत्वाच्या मधली पहिली संघटना जिचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन, कारण ती महाराष्ट्रामधली पहिली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1855 मुंबई सरकारनं 2 कोटी रुपये 5% व्याजदरानं उभा केले आणि ते पैसा रस्ते, कालवे, पाटबंधारे बांधकामासाठी घेतले होते, पण त्याचा वापर ब्रह्मयुद्धासाठी केला. त्यामुळे त्या संघटनेनं टीका केली. तर कुठली संघटनेने टीका केली? नंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिंदी लोकांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करा असा आग्रह कोणी धरला? स्थानिक संस्थांच्या कारभारामध्ये भारतातील भारतीयांना संधी देण्याची मागणी त्यांनी केली. आणि इंग्लंडमध्ये होणारी ICS परीक्षा भारतात घेऊन त्याचं वय 19 वरून 21 करा अशी मागणी त्यांनी केली. तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेबद्दलचे योग्य विधान ओळखायला सांगितलेत. 4 विधानासाठी दिलेत आणि त्यांचं मग बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर यातलं कुठले विधान मग बरोबर आहेत? खाली पर्याय आहेत. अ योग्य, अबक योग्य, बकड योग्य, वरील सर्व योग्य. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लक्षात आलं असेल, इंग्लंडमध्ये होणारी ICS परीक्षेचा कालावधी 19 वरून 21 करा अशी मागणी यांनी काही केली नव्हती, लक्षात ठेवा. त्यामुळे बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना आहे, पण ही त्यांची मागणी नव्हती. उलट सरकारनं, मुंबई सरकारनं 2 कोटी रुपये 5% व्याजदरानं जे उभा केले होते का विकास कामासाठी, ते ज्यावेळेस तिथे खर्च न होता ते ब्रह्मयुद्धासाठी खर्च झाले, त्यावेळेस मात्र यांनी चळवळ उभा केली महाराष्ट्रामध्ये आणि सरकारला या गोष्टीला त्यांनी काय केला? विरोध केला. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिंदी लोकांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये भारतीयांना संधी द्या, त्यामुळे तुम्ही हिंदी सदस्यांची तुझा तिथं नेमणूक करा अशी डिमांड होती. आणि अशा डिमांड असणारा 31 कलमी अर्ज एका व्यक्तीनं ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला, ज्याच्यावर 3000 लोकांच्या सह्या होत्या. अर्ज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं भाऊदाजी लाड, लक्षात ठेवा. आणि भाऊदाजी लाड हे या बॉम्बे असोसिएशनचे काय होते? सचिव होते, लक्षात ठेवा. त्यामुळे भाऊदाजी लाडने हा अर्ज केलेला आणि त्या अर्जाच्या माध्यमातून त्या डिमांड तिथं पोहोचवलेल्या, लक्षात ठेवा. तर 3000 लोकांच्या सह्या असणारा 31 कलमी अर्ज भाऊदाजी लाडनी बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून पाठवला आणि पुढे मग सरकारनं ह्या मागण्या काय केल्या? बऱ्यापैकी मान्य केल्या, लक्षात ठेवा. त्यामुळं मुंबई प्रांतामधून जगन्नाथ शंकर सेठ सुद्धा तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांची सरकारने निवड केली, लक्षात ठेवा. त्यामुळे बऱ्यापैकी अधिकार आपल्याला त्या ठिकाणी द्यायला इंग्रजांनी काय केले? सुरुवात केली. तर बॉम्बे असोसिएशन ही संस्था 1852 स्थापन झाली. जगन्नाथ शंकर सेठ हे त्याचे कार्यकारी अध्यक्ष होते, सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जीजीबाई, उपाध्यक्ष होते बोमनजी ओरमजी वाडिया आणि सचिव होते भाऊदाजी लाड, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने त्यांची कार्यकारिणी आणि संस्थापक 4 लोक होते: भाऊदाजी लाड, जगन्नाथ शंकर सेठ, दादाबाई नवरोजी आणि फरदोनजी नवरोजी. तर या सगळ्या लोकांनी काय केलं होतं? काम केलं होतं. तर असा असणारा तो बॉम्बे असोसिएशन बद्दलचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, ड चुकीचं, अ ब क बरोबर. ठीक आहे. तर हे त्याचे काय उत्तर आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न असतो. त्याच्यानंतर जमीनदारी पद्धतीबाबत अयोग्य विधान ओळखा, लक्षात ठेवा. तर जमीनदारी पद्धतीबद्दल अयोग्य विधान ओळखा. ही पद्धत पूर्ण स्वरूपामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, मद्रासच्या उत्तर भागात लागू होते. अस्थायी स्वरूपामध्ये मध्य भारत आणि अवध यामध्ये लागू होते. या पद्धतीचे स्वागत आणि स्तुती राजाराम मोहन राय, जोनाथन डंकन, रमेशचंद्र दत्त, डेव्हिड रिकॉर्डो यांनी केले. ही पद्धत भारतातील एकूण भूभागापैकी 51% जमीन प्रदेशावर लागू होती. तर कुठले विधान काय विचारले तर अयोग्य. मग टॉपिक लक्षात ठेवा कोणता आहे. तर टॉपिक आहे इंग्रजांनी भारतामध्ये केलेल्या सुधारणा. ज्या सुधारणा कोणत्या आहेत? जमीन सुधारणा. मग या जमीन सुधारणा करत असताना महाराष्ट्रामधल्या जमीन सुधारणा आणि आधुनिक भारतातल्या जमीन सुधारणा करायच्या. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र याच्यातील जमीन सुधारणा कोणत्या आणि मग आधुनिक भारतामधली जमीन सुधारणा कोणती? कायमधारा पद्धत, ज्याला तुम्ही जमीनदारी म्हणता, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. तर ह्याच्यामध्ये कुठले विधान अयोग्य आहेत लक्षात ठेवा. आता पहिलं विधान तर बरोबर आहे, कारण कोणत्या प्रदेशामध्ये ही पद्धत होती? बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, मद्रासचा उत्तर भाग, बरोबर. त्याच्यात अस्थायी स्वरूपामध्ये काही प्रांतामध्ये मध्य भारत आणि अवध, हे पण बरोबर आहे.
त्याच्यानंतर या पद्धतीचं स्वागत कुणी केलं? राजाराम मोहन राय, जोनाथन डंकन, रमेशचंद्र दत्त, डेव्हिड रिकार्डो. तर या सगळ्या लोकांनी याला विरोध केला होता. म्हणजे सुरुवातीला राजाराम मोहन राय, जोनाथन डंकन हे जे लोक होते का, रमेशचंद्र दत्त यांनी पहिल्यांदा ह्या पद्धतीची स्तुती केली होती, लक्षात ठेवा. पण डेव्हिड रिकार्डो नावाचा व्यक्ती आहे का, त्यानं कायमधारा पद्धतीवर मात्र काय केली? टीका. कारण कायमधारा पद्धतीमध्ये 3 गोल होते. एका ठिकाणी शेतकरी, दुसऱ्या ठिकाणी जमीनदार, तिसऱ्या ठिकाणी सरकार. आणि हे जे जमीनदार होते का, हे जमीन महसूल व्यवस्थेमध्ये काय म्हणून आले होते? मध्यस्थ. आणि मध्यस्थ शेतकऱ्यावर काय करायचे? अन्याय. म्हणून मग हे होते. म्हणून डेव्हिड रिकार्डोचं असं म्हणणं होतं की कुठलाही मध्यस्थ तिथं नसायला हवा. म्हणून त्यांनी कायमधारा पद्धतीवर काय केली होती? टीका. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही पद्धत 51% क्षेत्रावर अस्तित्वात होते, तर 51% नाही, तर भारताच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भूभागापैकी 19% क्षेत्रावर ही पद्धत काय होती? लागू होती. ती पद्धत होती कायमधारा, लक्षात ठेवा. आणि या पद्धतीचा जनक होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ही पद्धत सुचवलेली आहे किंवा सांगितलेली आहे. आणि ती पद्धत बंगाल, बिहार, ओरिसाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागू केली. त्यामुळे कुठले विधान चुकीचे आहेत? क आणि ड विधान चुकीचे आहेत. त्यामुळे उत्तर खाली बघायचं कुठं आहे का, क आणि ड. तर क आणि ड हे विधान त्यातलं काय? अयोग्य आहे. तर अशा पद्धतीने हा कायमधारा पद्धतीबद्दलचा प्रश्न आहे. पण टॉपिक करून जाताना कुठला करा? जमीन सुधारणा, महाराष्ट्र प्लस मग भारत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा, महाराष्ट्रामध्ये इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला, म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांना शस्त्रविद्या कोणी शिकवली? हे वाक्य आहे. इंग्रजी सत्तेविरोधात संन्यासी लोकांना सोबत घेऊन त्यांनी काय पुकारलं? बंड पुकारलं. आणि त्यामुळे सरकारने त्यांना येड्यांच्या तुरुंगात काय दिली? फाशी दिली. तर खालीलपैकी कुठले विधान आहेत जे विधान तुम्हाला तिथं बरोबर ओळखायचे, लक्षात ठेवा. तर बरोबर विधान कोणतं? आता सगळ्यात महत्वाचं बघा, क नंबरचं विधान आहे का, तर संन्यासी लोकांना नव्हतं त्यांनी सोबत घेतलं, रामोशी लोकांना सोबत घेतलेलं. कारण संन्यासी लोक बंगालमध्ये होते, ते महाराष्ट्रात नव्हते. आणि सरकारनं त्यांना येड्यांच्या तुरुंगात ठेवलं पण फाशी दिली नाही. आजारी पडून त्यांचा तिथं काय झाला होता? मृत्यू, लक्षात ठेवा. त्यांना फाशी दिली का? नाही. येड्यांच्या तुरुंगामध्ये 1883 मृत्यू झाला, आजारी पडले होते. त्यामुळे क आणि ड विधान आहेत का, ते चुकीचे आहेत. याचा अर्थ उत्तर काय? अ आणि ब योग्य. आणि प्रश्न विचारलाय वासुदेव बळवंत फडके, पण टॉपिक लक्षात ठेवा कोणता कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर टॉपिक आहे तुमचा क्रांतिकारक. मग क्रांतिकारक टॉपिक करत असताना 2 क्रांतिकार्य करायचं, महाराष्ट्र मधलं करायचं, भारतामधलं पण करायचं, पण आउट ऑफ इंडिया हे पण परकीय देशातलं पण करा. मग महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावानंतर काम करणारे महत्वाची व्यक्ती कोण आहेत? वासुदेव बळवंत फडके. आणि मग वासुदेव बळवंत फडकेंनी केलेलं सगळं बंड तुमच्या इथं लक्षात येईल, लक्षात ठेवा. त्यांच्या 2 संस्था महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नावाची संस्था आहे ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आणि ऐक्यवर्धिनी सभा नावाची संस्था आहे. तर या 2 संस्थांसाठी त्यांचं योगदान महत्वाचं आहे. 1873ला त्यांनी त्या संघटना काय केल्या होत्या? स्थापन केल्या होत्या. दत्ताचे उपासक होते. दत्त महात्म्यम नावाचा 7000 ओव्याचा काय लिहिला? ग्रंथ लिहिला, लक्षात ठेवा. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ग वा जोशी यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे ग वा जोशी आणि रानडे यांनी मांडलेल्या विचारांच्या प्रभावामुळे पुढे ते क्रांतिकार्याकडे आले होते. आणि क्रांतिकार्य करत असताना ज्यावेळेस त्यांची नोकरी चालू होती त्यावेळेस आईचा मृत्यू झालेला, पण आईला भेटण्यासाठी त्यांना रजा भेटली नव्हती. पुढे नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा त्यांनी काय केलं? बंड केलं, लक्षात ठेवा. त्यामुळे यांचं बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी डॅनियल नावाच्या अधिकाऱ्याला नेमलं होतं. मग डॅनियल नावाच्या अधिकाऱ्यानं मेजर क्रिस्पन, त्याच्यानंतर अजून ब्रेन नावाचे तिथे लोक होते, ह्या सगळ्या लोकांनी पुढे जाऊन त्यांना पकडलं होतं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने त्यांचं बंड. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणतात, ज्यांच्यावर परीक्षेला काय होता? क्वेश्चन होता. तर वासुदेव बळवंत फडके यांनी केलेलं बंड हे आपल्याला सांगता येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहिले व्यक्ती आहेत म्हणून महत्वाचे आहेत. 1857च्या उठावानंतर केलेला पहिला सशस्त्र लढाई, त्यामुळे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू असं कोणाचं उद्गार होतं? तर कुठला टॉपिक आहे? तर महाराष्ट्राचा इतिहास करत असताना ज्यावेळेस आपण पॅरलल समकालीन चळवळी असा मुद्दा सिलेबस मध्ये आहे, त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय चळवळीसोबत संयुक्त महाराष्ट्र चळवळ करून जायचं. या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काम करणारे वेगवेगळं नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या मागण्या ह्याचा इथं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग इथं बऱ्याचशा लोकांनी स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यांचा पण परीक्षेला प्रश्न असतो. तर असं कोण म्हणलं होतं की महाराष्ट्रापासून मुंबई करायला शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत विरोध राहील? तर शंकरराव देव, आचार्य आत्रे, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील.
तर त्यांचं नाव होतं शंकरराव देव, लक्षात ठेवा. तर शंकरराव देव यांनी ते वरील उद्गार काढलं होतं, शेवटच्या श्वासापर्यंत माझा काय राहील, विरोध राहील, लक्षात ठेवा. आचार्य आत्रे सुद्धा खूप महत्वाचे व्यक्ती राहिले, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठा नावाचं एक स्वतंत्र वर्तमानपत्र चालवलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही भूमिका त्यांनी तिथं मांडली. आणि 1957 मध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या त्याचे स्टार प्रचारक म्हणून आपल्याला कोण सांगता येतील, आचार्य आत्रे सांगता येते, लक्षात ठेवा. त्यामुळे आचार्य आत्रे यांचं सगळ्यात महत्वाचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय सांगता येतं, योगदान सांगता येतं. यशवंतराव चव्हाण सुद्धा काँग्रेसचे नेते होते, पण महाराष्ट्रातील मराठी जनतेला त्यांना नाराज करायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राचीच भूमिका घेतली होती, लक्षात ठेवा. आणि मुंबईसह महाराष्ट्राचे ते पहिले पुढे काय झाले, सीएम सुद्धा झाले, लक्षात ठेवा. काँग्रेस नेतृत्वाला खुश करून किंवा काँग्रेस नेतृत्वाला नाराज न करता त्यांना पण सोबत घेऊन त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र असा घडवला होता, त्यामुळे त्यांचं पण योगदान सगळ्यात महत्वाचं आहे. स का पाटील, लक्षात ठेवा. स का पाटील महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे नेते होते, ठीक आहे, काँग्रेसचे नेते होते, पण मुंबई महाराष्ट्राला द्यायला त्यांचा काय होता, विरोध होता. त्यामुळे 5000 वर्षात मुंबई महाराष्ट्राला भेटणार नाही असं स्टेटमेंट स का पाटील यांनी केले, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे स का पाटील यांचं ते स्टेटमेंट पण महत्वाचं आहे, जिथं आपल्याला परीक्षेला काय असू शकतो, प्रश्न असू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळे करायला प्राणपणाने विरोध करू हे स्टेटमेंट जरी यांचं असलं तरी अख्खी संयुक्त महाराष्ट्र चळवळ व्यवस्थित करा, परीक्षेला याच्यावर काय बनू शकतो, प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं खाली दिलेल्या जोड्यामधून अयोग्य जोडी ओळखा. खाली तुम्हाला त्या व्यक्तीने केलेलं कार्य आणि त्यांच्या जोड्या दिलेत, लक्षात ठेवा. प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, पण तुम्हाला अयोग्य ओळखायचं आहे. गोपाळ गणेश आगरकर बालविवाह संमती वय कायदा यावर त्यांनी परखड मत मांडले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम काढलं. रमाबाई रानडे शारदा सदन, पंडिता रमाबाई सेवा सदन. तर प्रश्न विचारला अयोग्य जोडी ओळखा. तर यांच्या सगळ्या कार्यामधून तुम्हाला काय अयोग्य वाटतं, याच्यामध्ये कोणता पर्याय आहे, तर इथं पर्याय दिसतो तुम्हाला रमाबाई रानडे आणि पंडित रमाबाई, कारण काय इथं क्रॉस केलंय, लक्षात ठेवा. याचा अर्थ 3 नंबर उत्तर आहे, ई आणि ई, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं सेवा सदन हे रमाबाई रानडे यांचं होतं आणि शारदा सदन हे पंडिता रमाबाई यांचं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे शारदा सदनच्या माध्यमातून यांनी काम केलं. बालविवाह असेल, संमती वयाचा कायदा होता 1892चा, त्याच्याला पाठिंबा देणारे, त्याच्यावर आपलं परखड मत मानणारे कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध, मुरळी प्रथा जी होती त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. एवढंच नाही तर परिषदा भरवून त्याला त्यांनी काय केला होता, विरोध केला होता. ताराबाई शिंदे यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातले सगळे अधिकार समानतेच्या दृष्टीने सांगणारे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, पण या ग्रंथातल्या विचारांना पाठिंबा देणारे कोण होते, महात्मा फुले, लक्षात ठेवा. सगळ्या लोकांनी विरोध केला पण त्यांनी पाठिंबा दिला होता, कारण ताराबाई शिंदे यांचे जे वडील होते का बापूजी शिंदे, हे महात्मा फुले यांचे कोण होते, सहकारी होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम 1896 काढला आणि 1946 त्याला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेस त्याला इंग्ने स्त्री शिक्षण संस्था असं पुढच्या काळामध्ये नाव केलं गेलं, लक्षात ठेवा. नंतर ह्या 2 संस्था मग 2 वेगवेगळ्या लोकांनी क्रॉस केलेल्या आहेत, तर त्यावर त्यांनी काम केलेले संघटना, संस्था आणि व्यक्तीचं नाव असं परीक्षेला प्रश्न असतो, तर या फॉर्मॅटमध्ये तो प्रश्न जातो. तर त्यांची सगळी माहिती काय करा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाबद्दल दिलेल्या विधानामधून बरोबर विधान ओळखा, लक्षात ठेवा. तर प्रार्थना समाजाच्या सदस्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, चंदावरकर, दादोबा आणि भास्कर तरखडकर यांचा समावेश होता. प्रार्थना समाजाने केशरवादाला आणि मूर्तीपूजेला उत्तेजन दिलं. प्रार्थना समाजाचा उपासना आणि प्रार्थनेवर भर होता आणि प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून अस्पृश्यांसाठी काम केलं. 4 विधानं दिलेत आणि आयोगाने विचारले तुम्हाला बरोबर विधान ओळखा, कुठले विधानं बरोबर वाटतात. मग खाली ऑप्शन दिलेत, लक्षात ठेवा. अबक, बकड, अकड, वरीलपैकी सर्व. तर उत्तर इथे येतं, लक्षात ठेवा. ब नंबरचं विधान बघा, हे ब नंबरचं विधान चुकीचं आहे, कारण का मूर्तीपूजेला उत्तेजन असं दिलंय, ठीक आहे. त्या मूर्तीपूजेला उत्तेजन नव्हतं, तर मूर्तीपूजेला विरोध केलेला. अकड हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे उत्तर येतं अकड, 3 नंबर ऑप्शन. आता हा जो प्रश्न आहे का, हा प्रश्न जातो कुठं, महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळ. त्यामुळे लक्षात ठेवा, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करत असताना महाराष्ट्रामधला कुठला समाज व्यवस्थित करायचं, प्रार्थना, कारण याच्यावर परीक्षेला कंटिन्यू काय असतो, प्रश्न असतो. प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 31 मार्च 1867 ला
प्रार्थना समाजाचे अध्यक्ष पहिले होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे तत्व आणि उपासना पद्धती कुणी ठरवली? न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर या लोकांनी ठरवली. आणि प्रार्थना समाजाचं ब्रीद वाक्य होतं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. लक्षात ठेवा. तर हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणारा समाज होता प्रार्थना. प्रार्थना समाजाला वेगवेगळ्या लोकांनी सहकार्य केलं. त्यांच्या सदस्यांची नावं, त्यांचे उद्दिष्ट हे पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला काय असतो? प्रश्न असतो. आणि प्रार्थना समाज ज्यांच्या विचारधारेमधून आला तो समाज मात्र कोणता होता? ब्राह्मो. त्यामुळे केशवचंद्र सेन यांच्या विचारधारेमधून प्रार्थना समाजाची काय झाली? निर्मिती झाली. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांचा प्रभाव होता. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना समाजाबद्दल अजून इतर गोष्टी आहेत, हळूहळू प्रश्नाच्या माध्यमातून काय करू? कव्हर करू. प्रार्थना समाजाचे सदस्य होते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यांनी 1906 मुंबईमध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची काय केली? स्थापना. आणि याच्या माध्यमातून मग त्यांनी अस्पृश्यांसाठी काय उभा केलं? काम उभा केलं. लक्षात ठेवा. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला होता, उत्तेजन दिलं नव्हतं. लक्षात ठेवा. आणि बाकी मग सगळे लोक त्यांचे काय होते? सदस्य. मुंबईमध्ये स्थापन झालेला हा काय होता? समाज होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे प्रश्न, या प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण पहिलं लेक्चर केलंय. हे लेक्चर आवडलं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. कंटिन्यू कनेक्ट राहू या युट्यूबच्या माध्यमातून. परीक्षा होईपर्यंत 2024ची राज्यसेवा कंबाईन पूर्व परीक्षा होईपर्यंत हा सगळा सहवास असेल. इथपर्यंत आपण सगळं युट्यूबच्या माध्यमातून सोपं करूया. धन्यवाद.